हरी दयावंत जे दयावंत जे अंतरे दयावंत जे
धन्यते
संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी विठोबा रखुबा धन्यते संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून संसारामध्ये आल्यानंतर धन्य कोण आहे, धन्य म्हणावं कोणाला, त्याच्याजवळ कुठले कुठले लक्षण असायला पाहिजे ह्याचं वर्णन या अभंगामधून करतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य कोणाला म्हणावं? एक साधारण विचार लक्षात घेता आपण धन्य म्हणतो कोणाला? ज्याच्याजवळ गुण आहेत त्याला आपण गुणवान म्हणतो, ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याला आपण धनवान म्हणतो, ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे त्याला ऐश्वर्यवान म्हणतो. मग धन्य कोणाला म्हणावं? त्या धन्य म्हणण्यासारखे गुण त्याच्या अंगी असावे लागतात, की धन्यता त्याच्या अंगी असावी लागते तर त्याला धन्य म्हणता येईल. मग धन्य म्हणायचं कोणाला बाबा? जो संपत्तीयुक्त आहे तो धन्य नाही आहे, जो ऐश्वर्ययुक्त आहे तो धन्य नाही आहे, जो आरोग्ययुक्त आहे तो धन्य नाही आहे, जो वैभवयुक्त आहे तो धन्य नाही आहे. तर धन्य म्हणावं कोणाला? महाराजांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, अरे बाबा धन्य जर म्हणायचं असेल तर धन्य त्याला म्हणा. कोणाला? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जे दयावंत आहेत त्यांना धन्य म्हणा. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. कोणाला धन्य म्हणावं? जे खोटं बोलत नाहीत, लटिके वचन नाही, जे देहावरती उदास आहेत त्यांना धन्य म्हणा. धन्य म्हणावं कोणाला? ज्यांची वाणी मधुर आहे, मधुरावाणी ओठी, त्यांना धन्य म्हणा. धन्य कोणाला म्हणा? ज्यांच्याकडे सगळ्या जगाला समावून घेण्याची क्षमता आहे त्यांना धन्य म्हणावा, त्यांना धन्य म्हणा. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी अरे गरजा वैकुंठी. तर एकंदररित्या महाराजांनी या अभंगामध्ये धन्य कोणाला म्हणावं याचं लक्षणं आम्हाला सांगितले. एक थोडासा अजून जरासा विचार केला, कसं आहे, एखादा दयावान असतो पण त्याच्याजवळ सत्यता असते असं नाही, खोटंसुद्धा बोलत असेल. एखादा खोटं बोलणारा असतो, एखादा खरं बोलणारा असतो, माफ करा, एखादा खरं बोलणारा असतो पण सत्य हे कसं असतं? कटू असतं. लोकांना गोड वाटत नाही सत्य, सत्य कटू असतं. सत्य बोलणारा आहे पण वाणीमध्ये मधुरता नाही आहे. हो, काय करायचं आहे बरं? वाणीमध्ये मधुरता आहे पण लोकांना सांभाळून घेत नाही, काय करायचं मग असं? मग हे सगळे लक्षणं आम्हाला एका ठिकाणी कुठं मिळतील? की जे बाबा दयावंत आहेत,
जे गोड बोलतात, समजावून सांगतात, जे सांभाळून घेतात, जे कधीही अधर्माचं आचरण करत नाहीत, नेहमी सत्याचंच आचरण करतात, असे कोण येतो तर असे केवळ आणि केवळ संत आहेत. संतच केवळ दयावान असतात. संतांजवळच हे सगळे लक्षणं एकत्रितरित्या आपल्याला पाहायला मिळतात. बरं, मग असं म्हणताय तर ठीक आहे, काही हरकत नाही. संतांजवळ हे लक्षणं मिळतात, पाहायला मिळतात, हे आम्ही मान्य केलं. बरं, संतांजवळ हे लक्षणं पाहायला मिळतात ना? हो, मिळतात. मग संतांचं वर्णन करावं ना, त्यांचं नाव अभंगामध्ये घ्यावं. काय संतांचं वर्णन काय संत शब्द वापरून काय महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं नाही आहे का? तुम्ही संतमाय बाप कृपावंत आहेच ना. संतांचं वर्णन कित्येक अभंगामध्ये महाराजांनी संत हा शब्द वापरून त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता महाराजांनी व्यक्त केलेली आहे. मग हे सगळं वर्णन जर संतांचं असेल, हे सगळे लक्षणं जर संतांकडे पाहायला मिळणारे असतील, तर मग संतांचं नाव घ्यावं ना, उघडपणे नावं घ्यावं. कशामुळे नाव लपून ठेवायचं कशामुळे? तर त्याचं कारण असं आहे, काय पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं, ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे, ज्यांचा आपण आदर करतो, त्यांचं शक्यतो नाव असं घेतलं जात नसायचं. पूर्वीच्या काळात असायच्या बायका असायच्या बघा, नवऱ्याचं नाव घेत नव्हतं. शक्यतो नवऱ्याचं नाव म्हणजे शक्यतो म्हणण्यापेक्षा नाव घेतच नव्हत्या. पण आता नवऱ्याचं नाव घेतल्याशिवाय त्याला हाक मारत नाही. म्हणजे ज्यांना अनुभव आला असेल त्यांना आला असेल, आम्हाला पण काही दिवसापूर्वी आलेला आहे. म्हणजे काय, नवऱ्याचं नाव घेतल्याशिवाय शक्यतो बायको हाक मारत नाही आत्ताच्या काळामध्ये. पण पूर्वीच्या काळामध्ये असं नसायचं. आदर असायचा, एक वजन असायचं. नवऱ्याचं नाव शक्यतो बायका घेत नव्हत्या. झालं काय, लोकमान्य टिळकांच्या घरी एक इसम त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेले. मग पूर्वीच्या वाड्याची पद्धत, मोठा वाडा असायचा, दरवाजा, चौकट, त्याच्या आतमध्ये मोठं अंगण असायचं, त्याच्या आतमध्ये ओरी असायची, त्याच्या आतमध्ये माझघर वगैरे, असं साधारणतः वाड्यांची बैठक अशा पद्धतीची असायची. मग हे गृहस्थ गेले, लोकमान्य टिळकांना भेटण्यासाठी गेले. पण त्या काळची पद्धत कशी होती, अगोदर घराच्या बाहेरून हाक मारायची. अमुक व्यक्तीच्या घरी जर गेलो तर त्या व्यक्तीला घराच्या बाहेरून, उंबऱ्याच्या बाहेरून अगोदर हाक मारायची. आत्तासारखं नाही, दार उघडत दिसलं म्हटल्यावर शिरले घरामध्ये, असं नव्हतं. थोडंसं मर्यादा पाळून असायचे लोक. घराच्या बाहेरून, उंबऱ्याच्या बाहेरून हाक मारायचे. या व्यक्तीने लोकमान्यांना 1-2 वेळा हाक मारली, पण आतून कोण आलं नाही. उत्तर पण काय येईना. काय भानगड आहे, कुठं बाहेर गेलेत काय म्हणून आत गेले, अंगणामध्ये गेले. इकडं तिकडं बघितलं तर ओवरीवरती लोकमान्यांच्या सौभाग्यवती बसल्या होत्या. त्यांच्या पत्नी त्या ओवरीवरती बसलेल्या होत्या. जवळ गेले, विचारलं, अहो कुठं बाहेर गेलेत का, मला त्यांच्याजवळ जरा काम होतं. बरं, हा माणूस आपला अतिथी आहे, आपल्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, आणि असायला तर बाहेरचा व्यक्ती आहे, परपुरुष आहे, ह्याच्याबरोबर बोलायचं कसं? थोडंसं मर्यादा असल्यामुळे त्यांनी काय केलं, बरं ह्याच्याबरोबर न बोलावं तर अतिथीचा अपमान झाला. बरं बोलावं, कुठं गेलेत सांगावं तर सांगायचं कसं? त्यांनी एक खूण दिली. म्हणले, खुंटीवरती टोपी दिसत नाही हो. ह्याला काय कळलं ना. माणूस म्हणाला, अरे बाई, मी तुला विचारतोय की लोकमान्य गेलेत कुठं, टिळक गेलेत कुठं, खुंटीवरती टोपी नाही काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे काय? सांगावं, बाहेर गेलेत, घरात नाही, खुंटीवरती टोपी नाही म्हणे. ह्याला काय कळलं ना. 2 मिनिटानंतर परत विचारलं, कुठं गेलेत लोकमान्य, काय भेटत नाही, दिसत नाही, जरा बोलवा असतील तर. परत इकडं तिकडं बघितलं, दरवाजाकडे बघितलं, म्हणे दरवाजामध्ये चपला पण दिसत नाही आहे. ह्यांना कळलं ना, अरे बाईला मी विचारतोय काय, लोकमान्य टिळक गेलेत कुठं, कुठं चप्पलच नाही म्हणे आणि कुठं टोपीचं नाही म्हणे. माझ्या प्रश्नाची उत्तर आहेत काही. तसाच थांबला. दुसरा कोण येतोय का त्याची वाट बघत तसाच थांबला. 5-10 मिनिटांनी एक दुसरा इसम आला, घरातला इसम आला. सांगितलं, अहो मी मगाशीपासून या बाईला विचारतोय, टिळक कुठं गेलेत, कुठं टोपीच नाही आणि कुठं चप्पलच नाही, अशीच उत्तर द्यायला लागली आहे बाई. काय गेलेत कुठं, काय अशी पद्धत आहे का? माणूस म्हणाला, अहो ज्या अर्थी खुंटीवरती टोपी नाही आहे त्या अर्थी त्या टोपीखालचा माणूस नाही आहे. ज्या अर्थी दरवाजामध्ये चपला नाही आहे त्या अर्थी चप्पल घालणारा माणूस घरामध्ये नाही आहे. आपण अर्थ लावून घ्यावा. मला सांगायचं काय होतं, ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकाची बायको ही त्यांचा आदर करते, त्या आदरापोटी ज्याप्रमाणे नवऱ्याचं नाव घेत नाहीत, त्याप्रमाणे संतसुद्धा तुकोबारायांना तेवढेच पूजनीय आहेत, तेवढेच आदरणीय आहेत. म्हणून त्यांचं नाव असं कसं घ्यायचं, म्हणून त्यांचं नाव घेता सगळीच्या सगळी लक्षणं महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले. धन्य ते संसारी दयावंतसे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. बरं, वर्णन करायचं तर वर्णन कोणाचं करायचं? कसं आहे,
शास्त्राचा एक दंडक आहे. वर्णन कोणाचंही करू नये. वर्णनासाठी ती व्यक्ती तेवढी पूज्य ती योग्यतेची असावी लागते. शास्त्र आम्हाला सांगतं विठोबा रखुमाई. शास्त्र आम्हाला सांगतं प्रत्यक्षे गुरुवस्तुत्यात परोक्षे मित्रबांधवाः कार्यांते दासवृत्त्याश्च नैव पुत्रस्तथा स्त्रियाः. शास्त्र आम्हाला म्हणतं वर्णन जर कोणाचं करायचं असेल, समोरासमोर जर कोणाचं वर्णन करायचं असेल, प्रत्यक्ष वर्णन जर कोणाचं करायचं असेल तर ते केवळ आणि केवळ गुरूंचं वर्णन त्यांच्यासमोर करावं. ज्ञानोबारांनी हातामध्ये ज्ञानेश्वरी लिहायला घेतलेली असावी, बाजूला सच्चिदानंद बाबा बसलेले असावेत, समोर निवृत्तीनाथ महाराज बसलेले असावेत. ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहावं आणि म्हणावं मावळमेत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयानंदी विकासू बंधू आता जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षिते नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरुणतरतुर्या लाललीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मता नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया लिया लागी आता स्तुती सांडोणी निवांता चरणी ठे विजय माथा हेची भले. ज्ञानोबारांनी गुरूंचं वर्णन करावं. गुरूंचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी म्हणावं ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. ज्ञानोबरायांनी गुरुचं वर्णन करावं, नाथरायांनी गुरुचं वर्णन करावं, तुकोबरायांनी गुरूंचं वर्णन करावं. सकळ दैवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनितारक. तुकोबरायांनी गुरूंचं वर्णन करावं, निळोबरायांनी गुरूंचं वर्णन करावं, प्रत्येकाने आपल्या गुरूंचं वर्णन करावं. कशासाठी? कारण शास्त्र म्हणतं की प्रत्यक्ष कोणाचं वर्णन करायचं असेल, त्यांच्या समोर जर कोणाचं वर्णन करायचं असेल तर ते केवळ आणि केवळ गुरूंचं वर्णन त्यांच्या समोर करा. पुढं शास्त्र म्हणतं मित्र असेल अथवा भाऊ असेल त्याचं वर्णन त्यांच्या पाठीमागं करा. नसावेत, बाहेर कुठंतरी गेलेले असावेत आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचं वर्णन करावं. नोकर असेल अथवा दास असेल त्यांचं वर्णन काम पूर्ण झाल्यानंतर करा म्हणे. आपण एखादं काम त्याला सांगावं, ते काम त्यानं पूर्ण करावं आणि पूर्ण केलेल्या कामाबद्दल आपण त्याचं वर्णन करावं, त्याचं कौतुक करावं. काय नाही, साधं सोपं गणित आहे. आपलं काम अडलेलं असतं, ते काम त्यानं पूर्ण करून दिलेलं असतं आणि बाबा ह्याच्या पुढचं काम जे आपण त्याला सांगू ते अगदी त्यानं बिनचूकपणे करावं, ह्याच्यासाठी त्याचं वर्णन करा, त्याचं कौतुक करा. शास्त्र म्हणतं प्रत्यक्षे गुरुवस्तुत्यात परोक्षे मित्र बांधवा कार्यांते दास प्रत्याश्च नैव पुत्रस्तथा स्त्रिया. की बाबा वर्णन जर कोणाचं करायचं असेल तर गुरूंचं वर्णन गुरूंच्या समोर करा, मित्राचं भावाचं वर्णन त्यांच्या पाठीमागं करा, नोकराचं वर्णन काम पूर्ण झाल्यानंतर करा आणि बायकोचं आणि मुलाचं वर्णन त्यांच्या पुढं पण करू नका आणि त्यांच्या पाठीमागं पण करू नका. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. अहो काय वर्णन करावं, काय ती मूर्तीच अशी अवर्णनीय असते, शब्दामध्ये वर्णन होऊच शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही, आता शब्दामध्ये वर्णन होऊच शकत नाही. माहेरकडनं माणसं येणारे असतात, पाहुणे मंडळी, भाऊ असतो, वडील असते, आई असते, मावशी असते, काका असतो, पुतणी असतो, कोणतरी येणार असतं. सकाळी निरोप आलेला असतो की आम्ही दुपारच्या जेवणाला तुमच्या घरी येणार आहे. एरवी बाई कधी लवकर उठणार नाही, पण ज्या दिवशी पाहुणे येणार आहेत त्या दिवशी बरोबर 5-5:30ला उठणार. नाही ते पक्वान्न करणार, पुरी काय, गुलाबजामुन काय, श्रीखंड काय, आम्रखंड काय, जिलेबी काय, शिरा काय, नाही ते सगळे पक्वान्न करणार. त्यांना पुढं बसून खाऊ घालणार. खात नसतात बिचारे, बळ्यानं ते तोंडामध्ये कोंबत असते, खावा 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 असं ते म्हणून येतात, भेटतात, 2 गप्पा मारतात, संध्याकाळी निघून जातात. मग हा नवरा म्हणणारा फुललेला असतो, म्हणतो बाबा आज काय बायकोनं काय आज बेत केला होता, श्रीखंड बासुंदी चांगला बेत केला होता. ज्याप्रमाणे सकाळचा बेत होता त्याचप्रमाणे संध्याकाळचा बेत असला पाहिजे. म्हणून मोठ्या आशेनं बायकोला विचारायला जातो, आज काय आता सकाळी एवढा छान झाला होता बेत, आता संध्याकाळचा मेनू काय. कुठला काय मेनू म्हणते, सकाळी जे राहिलेलं आहे तेच गपचूप खावा म्हणते. म्हणजे अनुभव आलेला नाही आहे बरं का, पण लोकांचा असा अनुभव आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल माझ्या घरची परिस्थिती तशी आहे, पण तसं काय नाही आहे. हाय, व्यवस्थित असते, 2 टाईम व्यवस्थित होते. कशासाठी सांगत होतो की बाबा वर्णन जर करायचं असेल तर वर्णन केवळ गुरूंचं वर्णन त्यांच्या समोर करा, गुरूंचं वर्णन त्यांच्या समोर करा, मित्राचं भावाचं वर्णन त्यांच्या पाठीमागं करा, नोकराचं वर्णन काम पूर्ण झाल्यानंतर करा आणि बायकोचं आणि मुलाचं वर्णन त्यांच्या पुढं पण करू नका, पाठीमागं पण करू नका. त्याचं कारण पण सांगत जातो. कारण कसं आहे, इथं जरी बायका कमी ऐकायला असल्या तर ह्या लाईव्हमधनं बरेचसे लोक ऐकणार आहेत. लाईव्ह जे होतं आहे त्याच्यामधनं बरेचसे लोक ऐकणार आहेत. नाहीतरी काय ना काहीतरी टीका सुरूच आहे, कंगना, उद्धव ठाकरे, असं काय ना काहीतरी आमच्या बाबतीत व्हायला नको. तसं कारणसुद्धा सांगतो. कशामुळे असं शास्त्र म्हणतं, तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की लग्नविधी होत असताना ज्याला आपण पाणीग्रहण म्हणतो, त्या पाणीग्रहणाचा ज्यावेळेस संकल्प सोडला जातो त्यावेळेस बाबा त्या बायकोची पूर्ण जबाबदारी नवऱ्यानं घेतलेली असते. बायको हे नवऱ्याचं अर्ध अंग झालेलं असतं, अर्धांगिनी झालेली असते. म्हणून जर बायकोची स्तुती जर केली
तर ते आत्मस्तुतीचं पातक देणारं ठरतं. आणि मुलगा हा बापाचा प्राण असतो, त्याचा जीव असतो. त्यामुळे बाबा स्वतःच्या स्तुतीचा दोष तुम्हाला लागू नये म्हणून बाबांनो बायकोचं वर्णन आणि मुलाचं वर्णन करू नका. मग वर्णन करायचं कोणाचं, तर ते केवळ नाही केवळ गुरूंचं वर्णन करा. महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही ज्यांचं वर्णन या अभंगामध्ये करतायत ते खरोखरच आहेत का हो आमचे गुरु? तुम्ही ज्यांचं वर्णन करत आहात ते या चौकटीमध्ये बसत नाही आहेत, मग त्यांना गुरु म्हणावं तरी कसं? त्यावेळेस महाराज आम्हाला सांगतात, अरे नाही बाबांनो, संसारामध्ये खरं मार्गदर्शन जर कोण करत असतील तर ते केवळ आणि केवळ संतच करतात. शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे ह्यांचं मार्गदर्शन केवळ आम्हाला संतच करतात. म्हणून संतांचं जर वर्णन जर करायचं असेल तर त्यांच्या कुठल्या गुणांचं वर्णन करावं हे ज्यावेळेस महाराजांना विचारलं त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पहिलं वर्णन सांगितलं, पहिला गुण सांगितला, दयावंत हा गुण सांगितला. कशामुळं? आम्हाला काय सांगतात ते? असं काय त्यांनी सांगितलं आहे आम्हाला की ज्याच्यामुळं आमचं खरं कल्याण होतं असं सांगितलं आहे का? तर आचार्य शंकराचार्यांना जर विचारलं तर शंकराचार्य सांगतील, श्लोक विठोबा रखुमा हे 6 महिन्याच्या लॉकडाऊनचा परिणाम आहे. प्रमाणं आठवत नाहीत, चिंतनं आठवत नाहीत. परवा काय झालं, मगाशी पण मी बोललो फडावरती, मामा कोर्टामध्ये सुरू आहे सध्या जाणं येणं, वकील म्हणून जातोय साहेबांबरोबर. ते बाजूला असं बसलो होतो, चहा पीत बसलो होतो. एक वकील साहेब आले, साहेबांजवळ आले, बसले, गप्पा मारले. म्हणले काय करावं, लॉकडाऊनचा एवढा परिणाम झाला की वकिली आम्ही विसरून गेलो, काय करायचं ते, अर्ज कुठं भरायचा, कसा भरायचा, दावा लिहायचा कसा हे विसरून झालं. ज्याप्रमाणे ते वकिली विसरले होते तसं सुद्धा आमचं झालं आहे. आता श्लोक प्रमाण काहीच आठवणा झालेत. हां कुठं काय चालू आहे? ते काय असते ते कुठे कामाला येते? विठोबा रखुमा. ते पुढचं आहे हो, सध्याचं नाही येते, ते पुढच्या कीर्तनांचं आहे, आत्ताचं नाही येते. शंकराचार्यच होते हो, पण आठवणं झालीत की शंकराचार्य काय नाही हाय, आठवलं होतं, गेलं परत ते. दुर्लभम त्रयमय वैतद दैवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय आहे की बाबा 3 गोष्टी मोठ्या दुर्भाग्यानं माणसाला प्राप्त होतात. काय? एक म्हणजे मनुष्यत्व, खूप दुर्लभ आहे. दुसरं मुमुक्षुत्व म्हणजे काय बाबा, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देवाची भक्ती करण्याची प्रवृत्ती होणं. आणि तिसरं महापुरुष संश्रय म्हणजे संतांची भेट होणं. ह्या 3 गोष्टी मोठ्या दैवानं हे प्राप्त होतात. मनुष्यत्व खूप दुर्लभ आहे बाबा, सहजासहजी प्राप्त होत नाही. नाथरायांना जर विचारलं तर नाथराय सांगतील बाबा खूप दुर्लभ आहे हा मनुष्यत्व, मनुष्यदेह सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी काहीतरी पुण्य पाठीमागं असावं लागतं. कसं आहे, शास्त्राचा विचार केल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या आत्म्याकडून जास्त पुण्य आणि कमी पाप होतं त्यावेळेस त्याला देवयोनीमध्ये स्थान मिळतं. ज्यावेळेस पाप जास्त होतं आणि पुण्य कमी होतं त्यावेळेस त्याला पशुयोनीमध्ये जावं लागतं. आणि ज्यावेळी पाप आणि पुण्य हे समान असतं त्यावेळी मनुष्य देहाची प्राप्ती आहे. समान कर्मी नरदेह जोडे, की ज्यावेळेस समान कर्म घडलं जातं त्यावेळी मनुष्य देहाची प्राप्ती आहे. हे असं शक्य नाही आहे. आपण ठरवून करता येत नाही की बाबा आज मी उठल्यानंतर 4 पुण्याची कामं करणार आणि 4 पापाची कामं करणार, असं होत नाही. ते आपोआप घडावं लागतं. मोठं अवघड आहे बाबा ते होणं. तसं समान पुण्याचा साचा येणं हे खूप मोठं अवघड आहे. म्हणून पहिलं लक्षण सांगितलं ते म्हणजे मनुष्यत्व. दुसरं लक्षण सांगितलं मुमुक्षुत्व, की बाबा मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर देवाची भक्ती करणं. माझ्या भक्तिवीण जळोते जियाले पण पृथ्वीवरी पाषाण नसते. काय करायचं हो? माणूस म्हणून जन्माला येतात पण देवाचं नाव घेत नाहीत, भक्ती करत नाहीत. काय
करायचे मग? दगड आणि ते काय वेगळे आहेत का? काय मनुष्यत्व आहे, माणूस म्हणून जन्माला आलेत, पण कुठंतरी परदेशात आलेत, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये अशा ठिकाणी जन्माला आलेत. अहो काय करायचं तिथलं ते मनुष्यपण घेऊन? तिथं जन्माला येऊन काय करायचंय? भारतासारख्या देशामध्ये जन्म मिळायचा असेल तर त्यासाठी भाग्य असावं लागतं. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती, की भारतासारख्या देशामध्ये जन्म मिळायला सुद्धा मोठं पुण्य असावं लागतं. झालं काय, स्वामी विवेकानंद म्हणे परदेश दौऱ्यावरती गेले होते. रात्री जेवण झालं, पोटभर जेवण झालेलं, चार पाय जरा पाय मोकळे करून येऊयात, कुठंतरी फिरून येऊयात म्हणून खोलीवरून बाहेर पडले. काही अंतर चालत पुढे गेले, बघितलं इकडं तिकडं कसं आहे बाबा, तिथलं शहर कसं आहे, काय कसं, हे सगळं बघितलं. कंटाळले, म्हणले एक 5 मिनिट कुठंतरी टेकूया आणि नंतर आपल्या खोलीवरती निघून जाऊया. बघितलं इकडं तिकडं काय बसायची सोय आहे का, पाहिलं, पण काय कुठेही बसायची सोय दिसेना. थोडंसं पुढं गेले, पुढे गेल्यानंतर एक बाग दिसली, बागेचं एक गेट दिसलं. म्हणजे ज्या अर्थी बाबा बाग आहे त्या अर्थी आत बसायची व्यवस्था असली पाहिजे म्हणून गेले, बागेमध्ये गेले, आज जाऊन बाकडे टाकलेले होते त्या बाकड्यावरती बसले. बघितलं, बघावं तरी म्हणले किती सुंदर बाग आहे, किती चांगली बाग आहे म्हणून त्या बागेला पाहू लागले. पाहत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की ज्या ठिकाणी हे बाग म्हणून बसलेत निवांत, ती आहे स्मशानभूमी, आणि तिथं निवांत हवा खात बसलेत. मग काय स्मशानभूमी म्हणल्यावर कशाला माणूस तिथं बसलो? उठला, निघायला लागले, पण जाताना एक गोष्ट थोडीशी खटकली. एक थडगं होतं, त्या थडग्याला एक बाई वारं घालत बसलेली. प्रकार काही लक्षात आला नाही यांच्या, काय चाललंय बाबा? अरे रात्रीची वेळ आहे, स्मशानभूमी आहे, बाई आहे, थडग्याला वारं घालायला आली, काय भानगड तरी काय नेमकं? म्हणून त्या बाईच्या जवळ गेले, विचारलं, बाई हे तुमचे कोण नातेवाईक आहेत का? म्हणे हो. म्हणे कोण आहेत? माझा नवरा आहे. नवरा म्हटल्यानंतर एवढं त्या बाईविषयी आदर ह्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. अरे काय म्हणे, आम्ही भारतीय लोक उगाच आमच्या संस्कृतीचा गाजावाजा करतो. त्या वटपौर्णिमेला बायका त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात, प्रदक्षिणा मारतात, हाच नवरा मला 7 जन्म मिळावा म्हणून देवाकडं मागणं मागतात, घरी येतात, त्याच नवऱ्याबरोबर भांडण करतात आणि त्याच नवऱ्याच्या डोक्यामध्ये दगड घालून मारून सुद्धा टाकतात. काय करायचंय असलं? हे बघा, नवरा इथं जिवंत नवऱ्याला कोण विचारा ना, मेलेल्या नवऱ्याला वारं घालत बसली. वा वा म्हणले, त्या बाईच्या पाया पडू लागली. बाई म्हणली, अहो साहेब असं काय करायला आलाय? अहो नाही म्हणे, तुम्ही किती मोठ्या पतिव्रता, तुमच्या पाया पडलं पाहिजे, पाया पडू द्या मला. ती बाई म्हणली, अहो साहेब तुमचा गैरसमज होतो हो काहीतरी. कसला काय गैरसमज आहे? तुमचा नवरा आहे, माझाच नवरा आहे, मेलाय म्हणूनच त्याला पुरले, मेलाय म्हणूनच त्याला पुरले, त्याचंच थडगय, त्याच्याच थडग्याला वारं घालताय, त्याच्याच थडग्याला वारं घालतोय, मग गैरसमज होण्याचं कारण काय? म्हणे अहो नाही म्हणे, नवऱ्यानं जाताना माझ्याजवळ एक शेवटची इच्छा सांगितली. काय? बाई तुला दुसरं लग्न करायचं असेल तर खुशाल तू दुसरं लग्न कर, माझी काहीही हरकत नाही, पण निदान माझं थडगं वाळेपर्यंत तरी थांब, ते थडगं लवकर वाळावं आणि मला दुसरं लग्न पटकन करता यावं म्हणून त्याला वारं घालत बसले. काय करायचंय अशा ठिकाणी जन्माला जाऊन, करायचंय तरी काय? म्हणून भारतासारख्या देशामध्ये जन्माला येण्यासाठी मोठं पुण्य असावं लागतं. आणि तिसरं सांगितलं लक्षण, ते म्हणजे कुठलं? महापुरुष संश्रय, संतांची भेट होणं, ह्याच्यासाठी सुद्धा मोठं भाग्य असावं लागतं. महाराज म्हणतात, ज्यावेळी आम्हाला संतांची भेट होईल, काय होईल बाबा? आमचं भाग्य उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, आमची चिंता सगळी निघून जाईल. मग अशी चिंता जर निवृत्त होणार असेल, त्या संतांच्याच दर्शनाने जर चिंता निवृत्त होणार असेल, तर त्यांचे गुण कोणते? संत म्हणावं कोणाला? ज्यावेळेस महाराजांना विचारलं त्यावेळी महाराजांनी सांगितलं, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, की जे दयावंत आहेत त्यांना धन्य म्हणा. कसं आहे, संतांचं लक्षण सांगत असताना 3 लक्षणं सांगितली गेली. एक म्हणजे दयावंत असायला हवेत, श्रोत्रिय असायला हवेत, आणि तिसरं म्हणजे ब्रह्मनिष्ठ असायला हवेत. कसं आहे, एखादा व्यक्ती श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, म्हणजे सद्गुरूकडे गेलाय, सद्गुरूंनी उपदेश केलाय आणि त्या उपदेशाचं मनन चिंतन करून त्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलंय, झालं. दुसऱ्यांचं काय? स्वतःचं कल्याण केलं, पण जगाचं काय? त्याच्यासाठी दयाळू हापणा असावा लागतो. आणि संतांचा अवतार तो होतो तो केवळ जगाच्या कल्याणासाठी. महाराज सांगतात,
जगाच्या कल्याणा संतांच्या विभो
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते पुरोपकार की लोकांचं कल्याण करण्यासाठी जगाचं कल्याण करण्यासाठीच संतांचा अवतार झालेला असतो. काय गरज होती हो माहिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या वाल्मिकींचा नारदांचा संवाद काय झाला हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. काय गरज होती नारदांना तिथे जाण्याची आणि त्या वाल्मिकीकडून बंदी होऊन घेण्याची गरज होती काय. पण तिथं गेले. विचारलं त्या वाल्मिकीला अरे कशासाठी करतो बाबा सगळं हे. लोकांना मारतो कशासाठी, त्यांना लुटतोच कशासाठी. कशासाठी म्हणजे काय. अहो माझं घर आहे, बायका आहेत, मुलं आहेत, आई वडील आहेत. अहो परमार्थ करायला पैसा लागतो. 2 रुपयाचा हरिपाठ जर विकत घ्यायचा असेल तर हरिपाठ विकत घ्यायला 2 रुपये खिशामध्ये असावे लागतात. वारीला जर जायचं असेल तर बसचं रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी पैसे खिशामध्ये असावे लागतात. पैसे असतील तर आमचा परमार्थ होतो. मग काय प्रपंचासाठी पैसे लागणार नाहीत का. पैसे लागतात. करायचं काय, कुठं कष्ट करत बसा. हे आपलं बरं आहे बाबा, हे आपलं चांगलं आहे. लोकांना मारा, त्यांना लुबाडा, त्यांच्याकडनं पैसे घ्या. हे सगळं खरं आहे. पण हे ज्यांच्यासाठी करतोयस, ज्याच्यासाठी करतोयस त्याच्यामुळं किती पाप होतं माहीत आहे का तुला. आणि ज्यांच्यासाठी करत आहेस ते त्या पापामध्ये सहभागी आहेत का, वाटेदार आहेत का त्या पापामध्ये. विचारू नये. मी इथंच थांबतो, कुठेही जात नाही. गेला घरी, गेला आई वडिलांजवळ गेला. विचारलं म्हणे काय बाबा मी घरी पैसे कुठून आणतो, कसा कमवतो, घर आपलं कशावर चालू आहे, कशामुळं आपलं घर चालू आहे माहीत आहे का म्हणे. तुम्हाला माहीत आहे. लोकांना लुटतोस, त्यांना मारतोस, त्यांच्याकडनं पैसे घेतोस, सुरू आहे आपलं. बरं हे करणं चांगलं का वाईट. वाईट आहे, असं करू नये. मग हे जर तुम्हाला कळत होतं तर अगोदर का सांगितलं नाही. मला हे बघ बाबा तुला जन्म देणं आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. जन्माला घातल्यानंतर तुला लहानाचं मोठं करणं आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. ते करत असताना तुला काय हवं आहे, काय नको आहे, तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. आता तू मोठा झाला आहेस, आम्ही म्हातारे झालो आहेत. ज्याप्रमाणे आम्ही तुला सांभाळलं त्याप्रमाणे म्हातारावस्थेमध्ये, वृद्धावस्थेमध्ये तू आम्हाला सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी तू कुठून पैसे आणतोस आणि काय करतोस ह्याचं आमचं काही घेणं देणं नाही. तुझं पाप तुझ्याजवळ भलं. दुःखी झाला बिचारा. बायकोकडे गेला. खूप विश्वास असतो बायकोवरती नवऱ्याचा. म्हणे आईवडिलांनी नाही, निदान बायको तरी सहभागी असेल. गेला बायकोकडं. विचारलं बाई घर चालवण्यासाठी मी काय करतो, पैसे कुठून आणतो, तुला ठाऊक आहे का. ठाऊक आहे म्हणे. चोऱ्या करता, डाका घालता, लोकांना मारता. बरं हे चांगलं का वाईट. वाईट आहे, असं करू नये. बरं हे वाईट होतं तर तू अगोदर मला का सांगितलं नाही. बरं सांगितलं नाही तर राहू दे, त्याच्यामुळं पाप झाले. मग त्या पापामुळे तू अर्धांगिनी आहेस की नाही, मग त्या पापाची अर्धी वाटीकर तू असायला पाहिजेस म्हणे. नाही म्हणलं. त्या बायकोनं वाल्मिकीला त्यावेळेस तिथं शास्त्रार्थ सांगितला. म्हणजे तिथून पद्धत आहे बरं का. नवऱ्याला शहाणपण शिकवणं ही तिथून पद्धत चालत आली. बायकोनं शिकवलं त्याला. म्हणे काय शास्त्राचा नियम आहे काय, नवऱ्याच्या अर्ध्या पुण्यामध्ये अर्धा वाटा त्या बायकोचा, नवऱ्याच्या पुण्यामध्ये अर्धा वाटा बायकोचा. म्हणजे आम्ही वारी करावी, आम्ही चालत जावं, आम्ही कीर्तनं करावे, भजनं करावे, रात्रभर आम्ही जागावं आणि पुण्याचा संचय आम्ही करावा. आणि ह्यातलं काहीही न करता घरामध्ये निवांत TV बघत अर्ध पुण्य ते बायकोला. असं देवाची करणी, नारळात पाणी त्यातला प्रकार. अर्ध पुण्य तुमचं माझ्याकडं. पापाचं काय. पापाचं काय नाही म्हणे. पापाचं काहीही नाही. तुमचं पाप तुमच्याजवळ भलं. डोळे उघडले. तिथून उठला, नारदांजवळ आला, पायावरती दंडवत घातले. श्री संताचिया माथा चरणावर
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. की नारदांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मोठे कृपावंत तुम्ही आहात, मोठे दयाळू तुम्ही आहात आणि माझा उद्धार करा म्हणून प्रार्थना केली. काय गरज होती? काहीही गरज नव्हती. पण त्या पाहावत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा. पाहावत नाही. वाम मार्गाला निघालेला समाज पाहावत नाही म्हणून अवतार धारण करतात आणि इथं येतात आणि लोकावरती कृपा करतात, दया दाखवतात. मग त्यांचा पहिला गुण कोणता? ज्यावेळेस महाराजांना विचारलं त्यावेळी महाराजांनी सांगितलं, धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. म्हणता गरज नाही त्याची. तुम्हाला गरज नाही म्हणलं त्याची. माईकची गरज नाही. आवाज मोठा आहे हो.
बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संतांचा जो असतो तो अवतार असतो. अवताराला येतात आणि ही बाकीची कामं करतात. तुमचा आमचा असतो तो जन्म असतो. काहीतरी कर्म पाठीमागच्या जन्मामध्ये केलेली असतात. त्यांची फळं भोगायची शिल्लक राहिलेली असतात. म्हणून जन्माला यावं लागतं. अगा कर्मैसे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. की काहीतरी कर्म फळ भोगायची शिल्लक राहिलेली असतात म्हणून आपला जन्म असतो. पण संतांचं तसं नसतं. अवतार धारण करून ते इथं येतात. मुळात त्यांचं राहण्याचं ठिकाण वेगळं, राहतात वेगळीकडं. कोणतं ठिकाण कुठं असतात ते विठोबा रखुमार. महाराजांना जर विचारलं तर महाराज सांगतात आम्ही इथले नाही आहोत. मुळात आमचं राहण्याचं ठिकाण कुठलं. महाराजांना जर विचारलं तर महाराज सांगतील आम्ही वैकुंठ वासी. आम्ही वैकुंठ वासी.
दासी आलो याची कारणासी बोलिले जे अर्षेसाचे भावे वर्ताया. की आम्ही इथं येतो, अवतार धारण करतो आणि अवतार धारण करून हे काम करतो. कसं आहे, दिसायला दोन्ही गोष्टी सारख्या दिसतात. जन्म आणि अवतार हे दिसायला दोन्ही सुद्धा सारखं दिसतं, पण सारखं जरी असलं तरी त्याचा अर्थ सारखा नव्हे. संतांचा असतो तो अवतार असतो, देवांचा असतो तो अवतार असतो, आणि माणसांचा असतो तो जन्म असतो. एक व्यवहारिक उदाहरण जर द्यायचं म्हटलं, जेल असतं, जेल कारागृह असतं. त्या कारागृहामध्ये कैदी आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जेलर असतो. दोघं सुद्धा आतमध्येच असतात, जेलच्या आतमध्येच असतात, पण दोघांमध्ये फरक आहे. जो कैदी एखादा गुन्हा करून तिथं शिक्षा भोगण्यासाठी म्हणून गेलाय, त्याला समजा वाटलं की बाबा खूप दिवस झाले काय बाहेर कुठं गेलो नाही, पाहुण्यांकडे गेलो नाही, कुठं फिरायला गेलो नाही, जरा जावं बाहेर जावं, एखादा सिनेमा बघून यावा, कुठं तर गाव बघून यावं, कुठं तर महाबळेश्वरला माथेरानला कुठं तर फिरून यावं, असं जर त्याला वाटलं तर त्याला तसं करता येत नाही. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा जोपर्यंत भोगून पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला बाहेर येता येत नाही. पण तो जेलर जो असतो, त्यांच्यावरती लक्ष ठेवणारा जो जेलर असतो, त्याला समजा वाटलं बाबा जरा सुट्टी घ्यावी, बाहेर कुठंतरी फिरून यावं, त्याला समजा जर वाटलं तर तो बाहेर येऊ शकतो, फिरू शकतो, त्याचं काय असते काम करू शकतो. तिथं जेल तो कैदी जो आहे तो शिक्षा भोगण्यासाठी आहे, आणि तो जेलर जो आहे तो त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आहे. त्याप्रमाणे आपण काहीतरी कर्म केलेले असतात, त्यांचे भोगाचे शिल्लक राहिलेले असतात, ते भोगण्यासाठी आपण इथं आलेलो असतो. पण संतांचं तसं नसतं. संतांचा हा अवतारच असतो, देवाचा हा अवतारच असतो. दोघं सुद्धा अवतार धारण करतात, दोघं सुद्धा तेच कार्य करतात. कोणतं कार्य? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दोघं सुद्धा तेच कार्य करतात, धर्माची संस्थापनाच करतात, सज्जनांचं रक्षणच करतात. पण तिसरं कार्य जे आहे ते मात्र भिन्न आहे. हे कार्य करत असताना संतसुद्धा धर्माचं रक्षण करतात, सज्जनांचं रक्षण करतात, भगवानसुद्धा धर्माचं रक्षण करतो, सज्जनांचं रक्षण करतो. पण हे कार्य करत असताना भगवान त्या दुष्टांचा संहार करतो. घेवणिया चक्र हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासे दुर्जनाचे समोर. भगवान सुद्धा तेच कार्य करतात, संत सुद्धा तेच कार्य करतात, पण तिसऱ्या कार्यामध्ये फरक आहे.
संत जे असतात, भगवान जे असतो तो दुष्टांचा संहार करतो, पण संत तसे करत नाहीत. अहो एवढा त्रास तुकोबारांना माऊलींना झाला. ज्यावेळेस माऊली बाहेर पडायचे, ते भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडायचे, लोकांनी अन्नसुद्धा उपलब्ध करून दिलं नाही. जर एखाद्याने भिक्षा दिलेली असेल तर त्याच्यामध्ये माती टाकायची, अंगावरती शेण टाकायचं, संन्यासाची पोरं म्हणून अपमान करायचा. किती त्रास झाला. पण एवढा त्रास होऊन सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रते वाढो भूता परस्परे पडो मैत्रीवांचे चंद्रमे जे अलांछण मार्तंड जे तापहीण ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. एवढा सगळा त्रास झाला. तुकोबारांवरती काय अत्याचार केले नाहीत का, त्यांना त्रास दिला नाही का, पण एवढं होऊन सुद्धा त्या लोकांविषयी अजिबात काही शब्द काढला नाही. कशामुळं? ही अंगी दया हे गुण असल्यामुळं, लोकांची दया करणं हा त्यांचा स्वभाव असल्यामुळं. त्यांचा पहिला गुण कुठला? तर दयावंत. मग त्यांच्या गुणांचं वर्णन करायचं असेल तर कुठल्या गुणांचं वर्णन करावं? संत म्हणावं कोणाला, सज्जन म्हणावं कोणाला? तर जो या लक्षणांनी युक्त असेल तोच केवळ धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. की कोण? जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतो. धन्य म्हणावं कोणाला? की जो ह्या सगळ्या लक्षणांनी युक्त असेल, केवळ त्यालाच धन्य म्हणावं. आणि त्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अजून काही लक्षणांचा विचार करायचा आहे, पण आत्ता वेळ नाही आहे. ह्याच्यानंतरचा जो अधिक मास येईल 3 वर्षानंतर, त्या अधिक मासामध्ये उरलेल्या लक्षणांचा विचार करूया. तोपर्यंत इथंच थांबतो, तुमची रजा घेतो. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी.
जय